नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे, भाग 18. मागील भागात आज देखील तिला काही करण्याची इच्छा नव्हती. ती तशीच बसून होती. रात्री शेवटी रडून रडून उपाशीच ती सोफ्यावर झोपली. अभि देखील उशिरा घरी आला आणि नेहमीप्रमाणे त्याने कॅमेरा ऑन केला आणि स्क्रीनवर पियाला पाहू लागला. तर पिया शांतपणे झोपली होती. तसं तो देखील शांतपणे झोपला. आता पुढे. सकाळी पियाला जाग आली तेव्हा 9 वाजून गेले होते. आज सुट्टी असल्यामुळे ती जरा उशिराने उठली. काल रियाने पाडल्यामुळे आज पायाला वेदना जाणवत होत्या. सुजई होती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती तिचं आवरायला गेली. आज तिने शॉर्ट घातली जेणेकरून पायाला त्रास होणार नाही. तिने तिचं आवरलं आणि कॉफी घेऊन बसली. इकडे अभि नेहमीप्रमाणे लवकर उठून लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत बसला होता. काही वेळात त्याचं काम आटपलं आणि पुन्हा एकदा कॅमेरा ऑन करून पियाला पाहू लागला. तर ती कॉफी घेऊन बसली होती, पण पीत नव्हती. गुडघे पोटात घालून शांतपणे बसली होती. शून्यात नजर लावून एकटक बघत होती. तिला असं बसलेलं पाहून अभिला खूप वाईट वाटलं. तिचा गैरसमज दूर करायचा होता, पण काही केल्या संधी मिळत नव्हती. पण आता जास्त वेळ करून उपयोग नव्हता. पियाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत होती. विचार करता करता त्याने पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा लक्ष देऊन पाहू लागला आणि नीट बघितलं आणि स्वतःशीच म्हणाला, पियाने आज शॉर्ट का घातली? ती ठीक आहे ना? ती तर असे कपडे कधी घालत नाही. तेवढ्या तिकडे पिया उठली आणि कॉफीचा कप घेऊन किचनच्या दिशेने निघाली. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या गुडघ्यावर गेलं. तर ते लाल झाल्यासारखे वाटले आणि त्याने निरखून बघण्याचा प्रयत्न केला, पण पाहू नाही शकला. तो पियाला फोन करणार तेवढ्यात अपू आला. काय भावा, काय चाललंय? अपू. अभिने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि म्हणाला, तुला काय माझ्या 5वीला बुजलंय का? काही माहीत नाही बाबा, कारण खूप लहान होतो मी. अपू गालावर बोट ठेवून मानवर करून विचार करायची ॲक्टिंग करत म्हणाला. तसं अभिने चिडून त्याच्या अंगावर त्याच्या हातातला फोन फेकला. तसं अपूने तो वरच्या वर झेलला आणि मोठ्याने हसायला लागला. पण अभि मात्र अजून त्याच्याकडे रागाने बघत होता. काय झालं रागाने बघायला? आणि मी काय केलं? अपू. पियाला फोन करणार होतो आणि नेहमीप्रमाणे तू मध्ये टपकला. अभि रागाने त्याला सांगत होता. अरे आज सुट्टी आहे, आज तरी तिला एकटीला सोड. उद्या परत तिला भेटणार आहेस ना? अपू. अरे तसं नाही, ती ठीक नाही आहे बहुतेक. अभि आपली शंका व्यक्त करत म्हणाला. गप रे, ती एकदम ठीक आहे. तू तिची काळजी करू नकोस. तिची काळजी करायला खूप माणसं आहेत. काय म्हणाला? कोण माणसं? अपू पुढे काही बोलणार त्याआधीच अभिने त्याला अडवलं आणि विचारलं. तसं अपूने जीभ चावली आणि वेड मारून नेण्यासाठी म्हणाला, माणसं म्हणजे तू, मी आणि निशा, बाकी कोण? अभिने मग समजल्यासारखं मान हलवली आणि म्हणाला, ओके. तसं अपूने छातीवर हात ठेवला आणि एक मोठा श्वास घेतला. वाचलो देवा, नाहीतर काही खरं नव्हतं. अपू स्वतःशीच म्हणाला, आणि तुला नेहमी पियाची काळजी, या गरीब मित्राची काही काळजी नाही का रे? अपू लहान मुलासारखा तोंड करत म्हणाला. तसं अभि गालातला गालात हसला आणि मग काही वेळासाठी पियाचा विचार डोक्यातून काढला आणि मग अपूकडे बघून म्हणाला, बरं मला सांग, आज सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी इथे कसा काय तू? आज निशाला घेऊन कुठे बोंबलत फिरायला नाही गेलास? अभि. अरे बरं झालं आठवण केलीस, नाहीतर मी विसरलो होतो तुझ्या आणि पियाच्या नादात. अपू डोक्याला हात लावून म्हणाला. काय? अभिने न समजून विचारलं. अरे आज संध्याकाळी मी निशाच्या घरी चाललो आहे आणि सोबत तुलाही बोलावलं आहे. अपू. मला? का? अभि. आज तिच्या आईबाबासमोर आमच्या दाखवण्याचा प्रोग्राम आहे आणि तुला माझ्यासोबत माझ्या टोकणा म्हणून यायचं आहे. अपू माहिती पुरवत म्हणाला. चला, म्हणजे फायनली तुमच्या प्रेमाच्या गाडीला होकाराचा ग्रीन सिग्नल मिळाला म्हणायचा. आणि अभि हसला आणि पुन्हा म्हणाला, पण मग मी काय यायचं? तुझा प्रोग्राम तू बघून घे, माझं काय काम? बरं नको येऊस, मी तसं निशाला सांगतो. मग जे काय उत्तर द्यायचं ते तिला दे. अपू तिरका डोळा अभिवर ठेवत खिशातून मोबाईल काढत म्हणाला. तसं अभि जवळजवळ धावत त्याच्या जवळ आला आणि त्याच्या हातून मोबाईल काढून घेत म्हणाला, ए बाबा, येतो मी तुझ्यासोबत, पण त्या जगदंबेला काही सांगू नकोस, नाहीतर इथे येईल आणि माझ्या डोक्यावर तांडव करेल. तसं अपू मनसोक्त हसला.
मग कॅमेरा ऑफ करून दोघेही संध्याकाळच्या तयारीला लागले. इकडे पिया कॉफीचा कप किचनमध्ये ठेवून परत हॉलमध्ये आली आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर निशाचा कॉल होता. तिने फोन उचलला. हॅलो, बोला निशा मॅम. पिया, काय करतेस? बिझी आहेस का? निशा, नाही मॅम, बोला ना. पिया, मला आज तुझी मदत हवी आहे. निशा, माझी मदत? कशासाठी? पिया थोडा विचार करत म्हणाली. अगं, आज माझ्या आईबाबांनी अपू आणि माझ्या बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. निशा, मी काय तुमची मदत करणार? पियाने थोडं गोंधळून विचारलं. आज माझ्या घरी ये, माझी करवली बनून. निशा, काय? अहो पण मॅम, ते काही नाही. निशा पियाला पुढे काही बोलू न देताच म्हणाली. पिया, तू माझ्यासाठी एवढं नाही करणार? प्लीज प्लीज. निशा रिक्वेस्ट करत म्हणाली. ओके ओके, मी येते. किती वाजता येऊ? पिया, अपू संध्याकाळी येणार आहे, पण तू आत्ताच तयार हो. मी तुझ्यासाठी गाडी पाठवते. निशा, ओके. पिया थोडा विचार करत म्हणाली आणि तिने फोन ठेवला आणि आवरायला गेली. पण आता एका नव्या विचाराने तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. काल जे काही झालं त्यामुळे तिला अभिच्या समोर जायची इच्छा नव्हती. पण अभि तिथे आला तर? पण निशाला नाही सांगणं पण योग्य नाही. पण निशा तो येणार आहे असं काही म्हणाली नाही. म्हणजे तो नाही येणार. तो येणार असता तर ते निशाने मला नक्की सांगितलं असतं. मग अभि येणार नाही असा समज करून पिया एकदम बिंदास झाली. काही वेळात ती निशाच्या घरी पोहोचली. निशा स्वतः तिला बाहेर न्यायला आली होती. पिया गाडीतून उतरून निशाच्या दिशेने चालू लागली. तशी निशा धावतच तिच्या जवळ आली आणि तिच्या गळ्यात पडली. थँक्यू सो मच. निशा, त्यात थँक्यू काय? तुम्ही बोलावल्यावर मला यायलाच हवं ना? पिया, हो ते तर आहेच. आणि माझी करुली जी आहेच. निशा, आणि मग दोघी असल्या आणि घराच्या दिशेने निघाल्या. बरं मला सांग, तू लंगडतेस का? निशा, काही नाही मॅम, ते साईटवर दगडावरून पाय घसरून पडली, जास्त काही नाही. पिया वेळ सावरत म्हणाली. नक्की ना? निशाने जरा खोदून विचारलं. हो नक्की. पिया थोडा आत्मविश्वास दाखवत म्हणाली. बरं चल मग, खूप तयारी करायची आहे. निशा. मग दोघी घरी आल्या आणि संध्याकाळच्या तयारीला लागल्या. थोड्याच कालावधीत पियाच्या निशाच्या आईबाबांशी देखील छान जुळलं. अगदी हसून लेखून ती त्यांच्याशी वावरत होती. संध्याकाळी 7च्या आसपास अपू आणि अभि निशाच्या घरी आले. पिया निशाला तयार करत होती. काही वेळात निशाच्या आईने निशाला किचनमध्ये बोलावले आणि तिच्या हातात पाणी दिलं व बाहेर घेऊन जायला सांगितलं. निशा निघाली, पण मग वळून पियाला म्हणाली, तू पण चल ना माझ्यासोबत. मी काय करू तिथे येऊन? आज तुमचा दिवस आहे. पिया, अगं पण तू माझी करवली आहेस ना, मग चल. निशा, अगं ती नाही ऐकणार, मनात आले ते करणारच. ती तुला सोबत घेऊनच जाणार. तू एक काम कर, हा चहा घेऊन जा, म्हणजे ती पण एकटी जाणार नाही आणि तुलाही तिच्यासोबत जाताना काही वाटणार नाही. निशाची आई म्हणाली. ओके काकू. पिया कसनूस हसत म्हणाली. आणि मग आधी निशा गेली आणि मग तिने अभि आणि अपूला पाणी दिलं. निशाने आज साडी नेसली होती. ती आज साडीमध्ये खूप छान दिसत होती. अपू तर तिच्याकडे एकटक बघत बसला. त्याला असं बघताना अभिने पाहिलं. तसं त्याने अपूच्या पायावर पाय मारला आणि अपू कणवळला. तसं अपूने अभिकडे दातवट खात पाहिलं आणि म्हणाला, तुला काय झालं? आता आयुष्यभर तिलाच पाहायचं आहे. मग आता एका दिवसात तिला पाहून घेणार आहेस का? तसं अपूने अभिकडे एक रागीट लुक दिला आणि मग अभि हलकेच गालात हसला आणि मग दोघेही पुन्हा शांतपणे पाणी पिऊ लागले. तेवढ्यात अभिची नजर वर गेली तर समोर पिया चहा घेऊन उभी होती. तिला पाहताच अपू हळूच अभिच्या कानात म्हणाला, आज आपल्या दोघांच्याही मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे बहुतेक. तसं अभिला जोराचा ठसका लागला. तशी पिया पटकन पुढे गेली. पण क्षणात तिला रियाचं बोलणं आणि तिचं अभिवरचं प्रेम आठवलं आणि ती मागे गेली. चहाचा ट्रे तिथेच ठेवून ती पुन्हा किचनमध्ये आली. पिया आत येऊन आपल्या धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून मोठा श्वास घेत होती. पिया, काय झालं? निशाच्या आईने विचारलं. काही नाही काकू, ते चहा दिला. तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा, मी करते. पिया कसं तरी स्वतःला कंट्रोल करत म्हणाली. नाही, काही नको मला मदत. तू बाहेर बस ना सगळ्यांसोबत गप्पा मारत. निशाची आई.
नाही काकू, हवं तर तुम्ही गप्पा मारत बसा, मी आवरते इथलं. पिया. अगं पण निशाची आई. अगं बिगं काही नाही, तुमच्या मुलीच्या आयुष्यातील एवढा मोठा दिवस आहे आणि तुम्ही इथे? मी बघते, तुम्ही जा. पिया. बरं ठीक आहे, तू पण निशासारखी हट्टी आहेस, मी बसते बाहेर. बरं मी जाते, काही लागलं तर सांग मला, निशाची आई म्हणाली आणि बाहेर निघून गेली. त्या गेल्या तसं पियाने सुटकेचा श्वास घेतला. सर इथे कसे आले? आणि येणार होते तर निशा मॅम मला का नाही बोलल्या? मी आलेच नसते. ते समोर असले की काय होतं माहीत नाही. हृदय हजाराच्या स्पीडने पडतं, काय करायचं कळत नाही. ते समोर आलेत म्हणून हसावं की ते माझे नाहीत म्हणून रडावं असं वाटतं. ते असे का वागले त्यांना विचारावं. पण फिलिंग फक्त माझ्या मनात असून उपयोग नाही, त्या त्यांच्या मनातही असाव्यात. आणि त्यांच्या मनात तर रियासाठी फिलिंग्स आहेत, मग मी त्या दोघांच्या मध्ये येऊन काय उपयोग? तसंही रिया त्यांच्यासाठी परफेक्ट मुलगी आहे, तिच्या तुलनेत मी कुठेच नाही. पिया तिच्याच विचारात गुंतली होती, तर इकडे अभि सगळ्यांसोबत असून पण तिथे नव्हता. तो सतत आडून किचनच्या दिशेला बघत होता. पिया पुन्हा दिसेल या आशेने. पण पिया काही केल्या बाहेर यायचं नाव घेत नव्हती. बाहेर सगळेच गप्पा मारत बसले होते. करुणा, आता खूप वेळ झाला आहे, जेवणाचं बघ, निशाचे बाबा निशाच्या आईला म्हणाले. तसं निशाची आई उठली आणि किचनच्या दिशेला गेली. पिया बाळा, काय करत आहेस? निशाच्या आईच्या आवाजाने पिया एकदम दचकली. काय झालं बाळा, एकदम एवढी का घाबरली? काही नाही काकू, ते तुम्ही पटकन आलात ना आणि माझं लक्ष नव्हतं, पिया कसं तरी म्हणाली. बरं ठीक आहे, चल जेवण गरम करू, वाढायला घ्यायचं आहे, निशाची आई म्हणाली. काकू जेवण मी गरम केलं आहे आणि आता फुलके करायला घेते, तुम्ही वाढायला घ्या, मी गरम गरम फुलके करून वाढते, पिया बाहेर न जाणं टाळण्यासाठी म्हणाली. नाही नको, तू बाहेर जाऊन बस, मगापासून खूप केलं आहेस, आता मी करते, तू जा. करुणाताई. नाही नको काकू, मी सांगितलं ना, तुम्ही जा, मी बघते. आणि अजून काही न बोलता तिने फुलके करायला घेतले. मग मात्र करुणाताईचा नाईलाज झाला आणि मग त्याने बाहेर जाऊन जेवणाची तयारी करायला घेतली. अगं आई, पिया कुठे आहे? निशाने आईला विचारलं. तुझी मैत्रीण ना तुझ्यासारखी छट्टी आहे, आता फुलके करायला घेतली आहे आणि मला इकडे जेवणाची तयारी करायला पाठवलं आहे. करुणाताई. बरं मी बघते. आणि निशा किचनमध्ये आली. पिया चल बाहेर, केव्हापासून इथे उभी आहेस आणि तुझ्या पायाला मार लागला आहे, त्यात मग तो अजून दुखेल. नाही मॅम, मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आणि पाय नाही दुखत. आणि ती निशाकडे बघून कसनूस हसली. पण खरं तर आता तिला उभं राहणं देखील मुश्किल होतं, इतके पाय दुखत होते. पण निशाच्या सांगण्यानुसार तिला बाहेर जावं लागलं असतं आणि तिला अभिला समोर जावं लागलं असतं, जे तिला नको होतं. म्हणून मग तिने किचनमध्येच थांबायचा निर्णय घेतला. काही वेळातच जेवण वाढायला घेतलं, पण पिया मात्र बाहेर यायचं नाव घेत नव्हती. ती किचनमधूनच बाहेर निशा आणि तिच्या आईला मदत करत होती. पण पिया बाहेर येत नव्हती, म्हणून अभिला जास्त टेन्शन येत होतं. कधीपासून ती आत होती, ती समोर येत नाही यावरून तो काय समजायचं ते समजून गेला. आणि मग त्याने ठरवलं, आज काही करून पियाशी बोलायचं. काही वेळाने अभि, अपू आणि निशाच्या बाबाचं जेवण झालं. तसं मग निशा आणि तिची आई जेवायला बसल्या. मग त्यांनी पियाला देखील बाहेर बोलावलं. आता नाही म्हणून चालणार नव्हतं. मग पिया जेवायला बाहेर आली. तिने हलकेच अभिकडे बघितलं, तर अभि तिच्याकडेच बघत होता. तसं तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली आणि जेवणाच्या टेबलावर जाऊन बसली. कसं तरी 4 घास तिने पोटात ढकलले आणि पुन्हा आवरायच्या नावाखाली किचनमध्ये गेली. इकडे अभि तिच्या दुर्लक्ष करण्याने खूप अस्वस्थ झाला होता. कधी एकदा तिच्याशी बोलतोय असं झालं होतं. शेवटी सगळं आवरून अपू, अभि, निशा आणि पिया निघाले. पिया चल, मी तुला घरी सोडतो. निशा. नाही नको मॅम, मी जाईन कॅबनी. पिया. एवढ्या रात्री एकटीने कॅबने जाणं ठीक नाही, एक काम करू, मी येतो तुला सोडायला. अपू. सर खरंच त्याची काही गरज नाही, मी कॅबने जाते. तुम्हाला मॅमला घेऊन बाहेर जायचे आहे ना? तसेही आज तुमचा दिवस आहे तर तुम्ही जा, मी व्यवस्थित जाईन कॅबने. पिया हसत म्हणाली. ते काही नाही, तू कॅबने नाही जाणार, आम्ही आधी तुला घरी सोडतो, मग आम्ही फिरायला जाऊ. अपू. पिया अपू बरोबर बोलतोय, एवढ्या रात्री कॅबने जाणं योग्य नाही, तेही एकटीने. एक काम करूया, तुम्ही दोघे फिरायला जा. अभि निशा आणि अपूकडे बघत म्हणाला. आणि पियाला मी सोडतो. अभि.
नाही नाही, खरंच काही गरज नाही, मी जाईन एकटीने. पिया जवळजवळ ओरडत म्हणाली. ते काही नाही, अभि बरोबर बोलतोय, तू त्याच्यासोबत जा. निशा. आणि नसेल जायचं तर मग आमच्यासोबत चल. अपू. तसं पियाचा नाईलाज झाला आणि ती म्हणाली, नाही नको, मी जाते अभि सरांसोबत. ती अडखळत म्हणाली. आणि मग निशा आणि अपू फिरायला निघून गेले. मग अभि त्याच्या गाडीकडे निघाला आणि मग पियासुद्धा त्याच्या मागे हळूहळू चालत गाडीच्या दिशेने निघाली. अभि थोडा पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं तर पिया हळूहळू चालत येत होती. तसं तो देखील मागे आला आणि म्हणाला, मला एक सांग, तुझ्या पायाला काय झालं? अभि. काही नाही, पियाने नाखुशीने उत्तर दिलं. मग लंगडतेस का? अभिने थोडं काळजीने आणि रागाने विचारलं. काही नाही, पाय घसरून पडले, दुसरं काही नाही, पियाने थोडं रागाने सांगितलं. पण तिला अभिची काळजी कळत होती. पण त्याच्या आयुष्यात रिया असताना त्याने तिची काळजी करणं तिला अजिबात मान्य नव्हतं. तू पडलीस आणि मला का नाही सांगितलं? अभि थोडं ओरडून बोलला. त्यात सांगण्यासारखं काय आहे मिस्टर पाटील? मी एक अनाथ मुलगी आहे. लहानपणापासून आमच्यासारख्या अनाथांची काळजी घेण्यासाठी कोणी नसतं. तिच्या या शब्दांनी अभिच्या काळजाला टोचणी लागली. त्याला खूप वाईट वाटलं. पण तसं न दाखवता त्याने शक्यतो स्वतःला नॉर्मल ठेवलं आणि तिला म्हणाला, बरं ठीक आहे, आपण डॉक्टरकडे जाऊ. त्याची काही एक गरज नाही, मला घरी सोडा, ते पण जमत असेल तर. पिया. आणि पुन्हा ती हळूहळू गाडीच्या दिशेने निघाली. पण चालताना तिला किती वेदना होत आहेत हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. अभिने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि परत तिच्या मागे गेला आणि सरळ तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं. त्याच्या या वागण्याने पिया एकदम शॉक झाली. सर काय करताय, सोडा मला. पिया. तुला किती त्रास होत आहे हे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे आणि मग अशा अवस्थेत तुला एकटीला सोडू? अभि. माझी काळजी घेण्याची काही गरज नाही, ज्यांची घ्यायला हवी त्यांची घ्या. पिया खूप रागाने म्हणाली. पण तिच्या मनाला किती वेदना होत होत्या हे फक्त तिलाच माहिती. ती गोंधळ करत होती, ओरडत होती आणि तशाही अवस्थेत त्याने तिला तसंच उचलून गाडीत आणून बसवलं. आणि मग दुसऱ्या बाजूने तो देखील गाडीत येऊन बसला आणि त्याने गाडी सुरू केली. पिया गाडीत शांत बसली होती आणि बाहेर बघत होती. आतापर्यंत खूप कष्टाने तिने तिचे अश्रू थांबवून ठेवले होते. मनात वादळ सुरू होतं. असं वाटत होतं अभिची कॉलर पकडून त्याला विचारावं, सर का आलात तुम्ही माझ्या आयुष्यात? आलात तर आलात, का माझ्याशी मैत्री केली? का मैत्रीच्या नावाखाली माझी काळजी घेतली? का तुमच्या वागण्यातून तुम्ही मला नेहमी तुमचं प्रेम दाखवून दिलं? मनातल्या मनात ती खूपच रडत होती. तिच्याशी युद्ध चालू होतं. तिला असं शांत बघून अभि खूप बेचैन झाला होता. नेहमी हसणारी खेळणारी त्याची पिया आज खूप शांत होती आणि त्याच्यासाठी ही गोष्ट खूपच त्रासदायक होती. काही वेळाने त्याने गाडी चालवता चालवता पियाला आवाज दिला. पिया, पिया. अभि तिला आवाज देत होता पण ती मात्र त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. तसं अभिने पुन्हा तिला आवाज दिला. पिया प्लीज यार, बोल ना काहीतरी. मला काही बोलायचं नाही तुमच्याशी. पिया. पिया प्लीज एकदा. अभि. मी सांगितलं ना, मला काही बोलायचं नाही. पिया पुन्हा एकदा रागाने म्हणाली. खरं तर ती अभिशी बोलणं टाळत होती. तिला भीती वाटत होती की कदाचित तिने अभिच्या समोर त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं तर आणि अभिने ते नाकारलं तर मग तर ती मात्र जगू शकणार नाही. खूप प्रेम होतं तिच्या अभिवर आणि आता रियामुळे तिने अभिला गमावलं होतं. पण कशी तरी ती स्वतःची समजूत काढत होती. पण अभि मात्र सतत तिने बोलावं म्हणून तिची समजूत काढत होता. ठीक आहे, तुला बोलायचं नाही तर नको बोलू, पण एकदा माझं म्हणणं ऐकून घे. अभि. मला काही एक ऐकून घ्यायचं नाही. पिया पुन्हा एकदा रागाने म्हणाली. प्लीज प्लीज पिया, एकदा. अभि तिला विनवणी करत म्हणाला. आता मात्र तिला अभिला टाळणं अशक्य होत होतं. तिला आता अभिपासून, या जगापासून दूर जावंसं वाटत होतं. पण अभि काही माघार घ्यायला तयार नव्हता. पण आता पिया हतबल झाली होती आणि म्हणून तिने एक निर्णय घेतला आणि अभिकडे न बघताच म्हणाली, सर गाडी थांबवा, मला उतरायचं आहे. पिया. अभिने गाडी चालवता चालवता एकदा इकडे एकदा तिकडे बघितलं तर आजूबाजूचा सगळा परिसर सुनसान होता. साधा एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. पण मधून एखादी मोठी गाडी त्यांना पास होत होती. इथे कशाला उतरायचं आहे? तुला काही हवं आहे का? अभि तिच्याकडे बघून म्हणाला. तुला भूक लागली आहे का? अभि थोडा विचार करत म्हणाला.
मला माहीत आहे तुला भूक लागली असेल. मगापासून मला टाळण्यासाठी तू किचनमध्ये बसून होतीस आणि म्हणून मी समोर असताना तू पोटभर जेवलीसुद्धा नाहीस. थोडं पुढे गेल्यावर काही हॉटेल वगैरे आहे का पाहतो, मग तू काहीतरी खाऊन घे, म्हणजे तुझे डोकं शांत होईल. अभि एकटाच बडबडत होता आणि पिया शांतपणे ऐकत होती. सर नक्की कसे आहात तुम्ही? मगासपासून एवढं वाद चाललंय आपलं आणि एवढ्या सगळ्यातही तुम्हाला माझ्या भुकेची जाणीव आहे. पण मग एवढ्या दिवसात रियाला वेळ देणं, तिच्यासोबत राहणं, हे काय होतं? पुन्हा ती स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारत होती आणि मग या विचारांनीच तिचे डोळे पाणावले आणि पुन्हा कसं तरी तिने स्वतःला शांत केले. आणि मग पुन्हा एकदा तिला रियाचे शब्द आठवले आणि ती पुन्हा अभिला म्हणाली, सर मला इथेच उतरायचंय, प्लीज गाडी थांबवा. पिया काय झालं? मी सांगितलं ना हा सुनसान एरिया आहे, इथे नको मी पुढे कुठे. अभि, सर तुम्ही गाडी थांबवता की मी गाडीतून उडी मारू? अभिला अजून काही बोलू न देता पिया म्हणाली. पिया काय चाललंय तुझं? असं वेड्यासारखं का वागतेस? अभि थोडं रागाने तर थोडं समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सर मी खरंच सांगते, तुम्ही गाडी थांबवा नाहीतर मी खरंच उडी मारेन. पिया जवळजवळ ओरडत म्हणाली. पिया वेड्यासारखं वागू नकोस, आपण शांतपणे बोलू या विषयावर, माझं म्हणणं तर ऐकून घे. अभि अजूनही तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. ठीक आहे नका थांबवू गाडी, पिया असं म्हणाली आणि तिने एका हाताने पटकन गाडीचा लॉक ओपन केला आणि गाडीतून बाहेर उडी मारणार इतक्यात अभिने एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने पियाला पुन्हा गाडीत ओढले आणि जागेवरच गाडी फिरवली. 2 मिनिटे गाडी फिरत होती. त्याबरोबरच अभि आणि पिया देखील फिरत होते. अभि तिच्याकडे एकटक बघत होता आणि ती मात्र डोळे घट्ट मिटून बसली होती. अभिने अजूनही तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. काही वेळाने गाडी जागेवर थांबली. तसं पियाने हळूहळू डोळे उघडले तर अभि अजूनही तिच्याकडे बघत होता. तिने एकदा अभिकडे पाहिलं आणि मग तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तर तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. तिने तसंच त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि सरळ गाडीच्या बाहेर आली आणि त्या अनोळख्या रस्त्यावर चालू लागली. अभि देखील पटकन गाडीतून उतरला आणि तिच्या मागे तिला आवाज देत जाऊ लागला. पिया, पिया थांब, एकदा प्लीज ऐकून तरी घे. इथे एकटीने थांबण्याची काही गरज नाही, तू चल, मी तुला घरी सोडतो. अभि, त्याची काही गरज नाही, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, तुम्ही जा, माझं मी येईन, प्लीज जा. पिया, ठीक आहे, तुला पुन्हा गाडीत बसायचं नसेल तर मी पण तुझ्यासोबत येणार. तसं तिने मागे वळून पाहिलं तर अभि तिच्या मागे मागे येत होता. मग तिने देखील त्याच्याकडे तोंड केलं आणि त्याच्याशी बोलता बोलता मागे मागे चालू लागली. सर तुम्ही जा, मला ना तुमच्याशी काही बोलायचं आहे ना काही तुमचं ऐकायचं आहे, त्यामुळे तुम्ही जा. आणि ती अजूनही मागे न बघता उलट्या पावली चालत होती. प्लीज पिया. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याचे लक्ष तिच्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रककडे गेलं. तसं तो त्या दिशेला धावला. ती अजूनही अभिकडे बघून मागे मागे पाऊल टाकत चालत होती. ट्रक आणि अभि दोघेही पियाच्या दिशेला येत होते. तो ट्रक हळूहळू पियाच्या जवळ येत होता. काही अंतरावर तो ट्रक आला आणि आता तो पियाला उडवणार. तसं अभिने तिला आपल्या जवळ ओढले आणि तिला रस्त्याच्या मधून बाहेर काढलं. तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून उभा होता. तो ट्रक तिच्या दिशेने येताना पाहिलं आणि त्याच्या काळजाचा थरकाप झाला. पियालाही गमवणार की काय या विचारानेच त्याच्या तोंडाचं पाणी पडालं होतं. तिने देखील आपल्या हाताचा विळखा त्याच्या भोवती घट्ट केला. डोळे घट्ट मिटून ती उभी होती. आजही तिला त्याच्या मिठीत तेच प्रेम, तीच काळजी, ती सुरक्षा जाणवत होती. पण अचानक तिला रियाचे शब्द आठवले. रिया आणि अभिचे एकत्र राहणं, फिरणं आठवलं आणि पुन्हा एकदा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती पुन्हा त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. सर सोडा मला, सर सोडा मला, मला जाऊ द्या. पिया पुन्हा रागा करत म्हणाली. पिया काय करतेस? थांब ना, माझं ऐकून तर घे. अभि तिचे दोन्ही दंड आपल्या हातात घट्ट पकडत म्हणाला. पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती त्याच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होता पण ती काही ऐकत नव्हती. ती त्याच्या हातून सुटून रस्त्याच्या दिशेला धावण्याचा प्रयत्न करत होती. ओरडत होती, रडत होती, चिडत होती. शेवटी अभि तिला समजावून थकला. त्याने तिचे दोन्ही हात त्याच्या एका हाताने तिच्या पाठीमागे घट्ट पकडले आणि एका हाताने तिची मान पकडली आणि तिला काही कळायच्या आधीच त्याने तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. त्याच्या अनपेक्षित हल्ल्याने ती खूप बावरली.
ती त्याच्या हातातून निसटण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती, पण ती जेवढी हालचाल करत होती तो तेवढाच बेभान होत होता आणि अजून द्वेषाने तिला किस करत होता. पण आता मात्र ती प्रयत्न करून करून थकली आणि हळूहळू तिचा विरोध देखील कमी झाला होता. पण त्याच्या किसने आता ती देखील वाहावत होती. हळूहळू ती देखील त्याला प्रतिसाद देत होती. खूप वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत रमले होते. काही वेळाने अचानक पियाला हा ओठांचा स्पर्श ओळखीचा वाटला. याआधी देखील आपण असं काहीतरी केलं आहे असं वाटलं आणि त्याही अवस्थेत तिने आपल्या मेंदूवर जोर दिला. तर तिला फक्त एका मध्यम अंधाऱ्या खोलीत 2 आकृत्या असेच एकमेकांच्या मिठीत एकमेकांना किस करताना दिसल्या. तसं तिने पटकन डोळे उघडले आणि अभिला जवळजवळ धक्का देत स्वतःपासून दूर केले. अभि देखील बेसावत होता, म्हणून तो पण पटकन तिच्यापासून दूर झाला. थोड्या वेळाने सावध झाल्यावर त्याला आठवले की आपण काय केले. पियाचे नकळत तिच्या परवानगीशिवाय त्याने तिला किस केलं होतं. तसं त्याने चमकून पियाकडे पाहिलं तर ती मोठमोठ्याने श्वास घेत होती. बावरल्यासारखं कधी इकडे तर कधी तिकडे बघत होती. ती अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती आणि त्यातही त्या 2 आकृत्यांचे चेहरे आठवण्याचा प्रयत्न करत होती. पण काही केल्या आठवत नव्हतं. आतापर्यंत ती अभिशी स्वतःशी लढता लढता इतकी थकली होती की जे काही झालं ते खरं की स्वप्न तिला काही कळत नव्हतं. इतक्यात तिच्या बाजूने एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत गेली. तशी पिया भानावर आली आणि तिने अभिकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिला सगळं काही आठवलं. अभिच्या अनपेक्षितपणे किस करण्याने ती गोंधळून गेली. आपणही त्याबरोबर वाहावत गेलो या विचाराने तिला रडू यायला लागलं आणि मग ती मात्र खाली बसली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. अभिला देखील तिला शांत कसं करावं हे कळत नव्हतं. झाल्या प्रकाराने त्याला देखील खूप गिल्ट झालं होतं. तो थोडं दूर उभं राहून तिची शांत होण्याची वाट पाहत होता, पण काही केल्या ती शांत होत नव्हती. खूप वेळ ती रडत होती. आता अभिला तिचं रडणं सहन होत नव्हतं. त्याने तिच्याकडे पाठ केली आणि स्वतःलाच मनातल्या मनात शिव्या घालत होता. इतक्यात तिच्या रडण्याचा आवाज येणं बंद झाला आणि म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर पिया रस्त्यावर निपचित पडली होती. तसं तो धावत तिच्या जवळ गेला आणि तिला आपल्या हातावर घेतलं आणि दुसऱ्या हातानं टॅप करून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. पिया, पिया. अभि तिच्या गालावर टॅप करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही शुद्धीवर येत नव्हती. मग मात्र त्याने तसंच तिला दोन्ही हातावर उचललं आणि गाडीत आणून सीटवर बसवलं आणि दुसऱ्या बाजूने तो देखील गाडीत येऊन बसला आणि पाण्याची बॉटल घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारू लागला. असं 2-3 वेळा केल्यावर पिया हळूहळू शुद्धीवर आली. तिला शुद्धीवर आलेलं पाहून अभिने तिला विचारलं, पिया तू ठीक आहेस? पिया तू ठीक आहेस ना? अभि. तिने हळूहळू डोळे उघडले आणि अभिकडे फिरली आणि म्हणाली, मला उतरायचं आहे. मी जाईन. मला घरी. पिया खूप कष्टाने अडखळत बोलत होती. तसं अभिने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला, हो आपण घरी जाऊ. तो अजूनही पुढे काही बोलत होता, पण ती ऐकण्यासाठी शुद्धीवर होती कुठे? डोळे मिटून झोपली होती. मग मात्र अभिने गाडी घराच्या दिशेने वळवली. काही वेळाने त्याने पियाच्या सोसायटीच्या आवारात गाडी आणून थांबवली आणि मग त्याने पियाला आवाज दिला, पिया उठ, घर आलं. तसं तिने पुन्हा हळूहळू डोळे उघडले आणि एकदा बाहेर सोसायटीकडे बघितलं आणि बाहेर उतरण्याचा प्रयत्न करू लागली. तसं अभि गाडीतून उतरला आणि पियाच्या बाजूला आला आणि तिला बाहेर येण्यासाठी त्याने हात पुढे केला. तसं तिने त्याला थांबा असं हात दाखवला आणि स्वतःच गाडीला धरून उतरू लागली आणि मग हळूहळू फ्लॅटच्या दिशेने चालू लागली. पण पावलावर तिचा तोल जात होता, पण तरीही ती विष्टेने कष्टाने चालत होती. अभिने एकदा तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि आपल्या केसातून हात फिरवला. तिची अवस्था बघून त्याचेही डोळे पाणावले आणि मग तो तिच्या मागे गेला आणि सरळ तिला आपल्या दोन्ही हातावर उचललं आणि मग तिला घेऊन फ्लॅटच्या दिशेने चालू लागला. पिया तिथे देखील अर्धवट शुद्धीत त्याला विरोध करत होती, पण तिचा विरोध देखील काही जास्त वेळ टिकला नाही. अशक्तपणा, थकवा यामुळे तिला जास्तच ग्लानी येत होती आणि तिने पुन्हा एकदा स्वतःला अभिच्या मिठीत झोकून दिले. तिला तसंच घेऊन अभि फ्लॅटवर आला आणि बेडरूममध्ये बेडवर झोपवले. तिच्या अंगावर पांघरून घातले आणि मग तो देखील तिच्या बाजूला बसून राहिला. हळुवारपणे तिच्या मऊ केसातून हात फिरवत होता. तिच्या या अवस्थेला स्वतःला जबाबदार मानत होता. मनातल्या मनात किती वेळा स्वतःला शिव्या श्राप देत होता. हजारो वेळा तिची माफी मागत होता, पण तरीही त्याचं मन काही केल्या शांत होत नव्हतं. सकाळी पियाला जाग आली.
तर ती बेडरूममध्ये होती. पूर्णपणे नाही, पण थोडाफार आठवत होतं तिला, म्हणून तिने फारसा विचार नाही केला आणि आवरायला निघून गेली. पण अभिचं वागणं तिच्या डोक्यावरून जात होतं. रिया दिल्ली सोडून अभिसाठी इथपर्यंत आली होती आणि ही गोष्ट अभिला देखील माहीत असेल, म्हणून तर तो तिच्यासोबत इतकं फ्रीली वागत होता. मग काल जे तो वागला त्याचा अर्थ काय, ती स्वतःशीच विचार करत होती. सर का तुम्ही असे का वागलात? का? नक्की काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? मी नक्की काय समजू आणि माझ्याशीच का? आवरता तिला हुदका आवरेना. कालपासून जे काही घडलं त्याचा विचार करून तिला रडू आवरत नव्हतं. आधी रियाने तिला हर्ट केलं आणि मग आता अभिने तर हद्दच पार केली होती. आणि आता काही झालं तरी मला सरांच्या समोर जायचे नाही, पण इथे राहून ते शक्य नाही. पण मग काय करू? आणि मग तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मग तशी ती आवरून बाहेर आली आणि पटापटा आवरून तिने अपूला कॉल लावला. काही रिंगनंतर अपूने कॉल उचलला. बोल पिया, आज सकाळी सकाळी कसा फोन केलास? अपू, सर ते मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. पिया, बोल ना. अपू, सर ते जरा नागपूरला जायचं आहे, एक इमर्जन्सी आहे. पिया, ठीक आहे जा तू, पण अभिला सांगितलं का? अपू, नाही म्हणजे ते मी सांगणार. पिया अडखळत बोलत होती. तसं अपू काय समजायचं होतं ते समजून गेला आणि मग म्हणाला, ठीक आहे जा तू, मी बोलेन अभिशी. अपू, ओके. पिया, आणि पियाने फोन ठेवला आणि नागपूरला जायची तयारी करू लागली. आणि काही वेळातच ती नागपूरला जाण्यासाठी निघालीसुद्धा. पिया आणि अभिच्या प्रॉब्लेम काही गेल्या संपतच नाहीत. पण म्हणतात ना, प्रेमाला परीक्षेची गरज असते. सोन्याच्या तप्तज्वाला सहन केल्याशिवाय लकाकी नसते. अभि आणि पियाच्या प्रेमाला देखील तेव्हाच यश मिळणार जेव्हा ते कठीण परीक्षा पास होतील. आणि अडथळे तर येणारच. बघू मग आता हा दुरावा मिटवण्यासाठी अभि नक्की काय करेल. नक्की अभिने काय करावं हे जर तुम्हाला सुचत असेल तर मला नक्की सांगा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.